नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण 6वीच्या पहिल्या प्रकरणातील भूमीतील मूलभूत संबोधाचा पाठ पाहिला. आज आपण पाठ दुसरा पाहणार आहोत. काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं ते थोडक्यात समजून घेऊया. काल आपण भूमितीच्या मूलभूत संबोधाचे पहिले प्रमुख 3 मुद्दे घेतले. ते म्हणजे बिंदू, रेषाखंड आणि रेषा. या 3 गोष्टी आपण शिकलो. त्यापैकी आपण बिंदू म्हणजे काय तर एखाद्या टोकदार पेन्सिलीने वहीवर काढलेला एक बिंदू. उदाहरणार्थ हा बिंदू ए आहे. त्यानंतर आपण काय पाहिलं, रेषाखंड. रेषाखंड म्हणजे काय तर कोणत्याही दोन बिंदूंना जर आपण पट्टीनं सरळ रेषेत जर जोडलं तर जी आकृती आपल्याला मिळते त्याला आपण काय म्हणू शकतो, रेषाखंड. म्हणजे हा काय झाला, रेषाखंड ए बी. आणि त्याचं थोडक्यात वाचन कसं करतो आपण, तर रेख ए बी किंवा रेख बी या आपण काल पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, रेषा. रेषा म्हणजे काय, जर हाच रेषाखंड आपण दोन्ही दिशांना अमर्याद वाढवला तर जी आकृती आपल्याला मिळते त्या आकृतीला आपण रेषा म्हणतो. परंतु ही अमर्याद आपण वाढवलेलं फळ्यावर किंवा वहीवर वाढीव भाग दाखवू शकत नाही सर्व. मग ते दाखवण्यासाठी काय करतो आपण, तर त्यासाठी आपण त्याच्या दोन्ही टोकांना बाण काढतो. बाणाचा अर्थ काय तर बाणांच्या दिशेने ती रेषा अमर्याद जाणार आहे. रेषाखंडाला जसे अंत्यबिंदू असतात तसे रेषेला अंत्यबिंदू नसतात. ही जी आकृती आहे ही रेषेची आहे. उदाहरणार्थ मी इथं ए लिहिला बिंदू आणि इथं बिंदू बी घेतला. तर ए च्या दिशेला सुद्धा बाण आहे, याचा अर्थ या बाजूने ही रेषा अमर्याद जाणार आहे. बी च्या दिशेला सुद्धा बाण आहे, याचा अर्थ ही रेषा या दिशेनं अमर्याद जाणार आहे. तर काल आपण बिंदू, रेषाखंड आणि रेषा याविषयी सविस्तर माहिती पाहिली आहे. आज आपल्याला भूमितीमधील पुढचा संबोध चौथा पाहायचा आहे. त्याचं नाव आहे किरण. किरण कशाला म्हणणार आहे आपण, तुम्ही विजेरी पाहिली. विजेरी म्हणजे बॅटरी. उदाहरणार्थ ही आपली बॅटरी आहे. आता या बॅटरीमध्ये जर आपण बॅटरी चालू केली तर यामधून आपल्याला पाहायला मिळतं या प्रकारचे असे किरण निघतात, प्रकाश किरण निघतात. हे एकाच ठिकाणाहून निघतात परंतु पुढे अनंत अंतरावर दूर निघून जातात. उदाहरणार्थ हा असा जातो, हा असा जातो, हा किरण या दिशेने जातो, हा किरण या दिशेने जातो. म्हणजे यांना आरंभ बिंदू आहे आणि ती एका बाजूतून निघतात आणि दुसऱ्या बाजूला अमर्याद दिशेने जातात. किंवा आपल्याला माहित आहे सूर्याची जी किरणं आहेत ती सूर्याच्या सभोवतालून या पद्धतीने काय होतात, ही किरणं अमर्याद दिशेने अमर्याद लांबीपर्यंत निघून जातात. मग याच्यावरून आपल्याला किरणाची संकल्पना मांडता येईल. किरण नक्की कशाला म्हणायचं तर अशा प्रकारची जी आकृती आहे याला आपण किरण म्हणतो. याला ए पासून या किरणाला आरंभ झालेला आहे म्हणून ए या बिंदूला आपण आरंभ बिंदू म्हणतो आणि बी च्या दिशेने तो अमर्याद जाणार आहे म्हणून याचं नाव आहे किरण ए बी. जसं आपण रेषा आणि रेषाखंड उलट आणि सुलट वाचू शकतो तसं किरण मात्र उलटा सुलटा वाचता येत नाही. याचं नाव फक्त किरण ए बी असंच वाचता येतं, किरण बी ए असं वाचता येत नाही. जर किरण बी ए आपणास हवा असेल तर त्याची आकृती आपली अशी येणार आहे. हा आहे किरण बी ए, हा आहे किरण ए बी. किरणाचं नाव वाचताना काय काळजी घेणार आहे आपण तर आरंभ बिंदू जो असतो त्याचं नाव अगोदर वाचायचंय आणि ज्या दिशेला तो अमर्याद आहे ते नाव नंतर वाचायचे आहे. इथं बी या दिशेने तो अमर्याद आहे म्हणून बी नंतर वाचायचा आहे. ए पासून आरंभ झालाय म्हणून ए अगोदर वाचायचे म्हणून याचं नाव आहे
किरण ए बी. इथं मात्र सुरुवात कुठून झाली? बी पासून. अमर्याद कुठल्या बाजूला आहे? ए च्या बाजूला. म्हणून याचं नाव काय वाचायचे आहे? किरण बी ए. याचं नाव वाचायचे आहे किरण ए बी. तर अशा आकृतीला आपण काय म्हणणार आहोत भूमितीय भाषेत? किरण म्हणणार आहेत. तर आपण अशा प्रकारे रेषाखंड, रेषा आणि किरण या तिन्हीतला फरक समजून घेतलेला आहे. आता आपण एकाच नावाच्या 3 आकृत्या वेगळ्या करणार आहे. रेख ए बी, रेषा ए बी आणि किरण ए बी. या आकृत्यामधला फरक आपण जाणून घेऊया. या तिन्ही आकृतींचं नाव ए बीच आहे, परंतु या तिन्ही आकृतींचा अर्थ वेगळा आहे. पहिली आकृती आहे ती रेषाखंड ए बी चे, दुसरी आकृती आहे ती रेषा ए बी चे आणि तिसरी आकृती आहे ती किरण ए बी चे. हा जो आहे पहिला रेषाखंड, याचे ए आणि बी हे अंत्यबिंदू आहेत. अंत्यबिंदू म्हणजे शेवटचे बिंदू. ए आणि बी च्या पुढे तो जाऊ शकत नाही, खंडित असतो. रेषेचा खंडित भाग म्हणजे रेषाखंड. इथं मात्र दोन्ही बाजूला बाण आहेत, याचा अर्थ ही रेषा दोन्ही बाजूला अमर्याद आहे. थोडक्यात याच्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की रेषाखंडाची आपण लांबी मोजू शकतो. ए पासून बी पर्यंत जे अंतर असेल ती याची लांबी होईल, परंतु रेषेला लांबी नसते. म्हणजे आपण ती मोजू शकत नाही, कारण ती अमर्याद आहे. अमर्याद आहे त्यामुळे त्याची लांबी मोजू शकत नाही. तसंच किरण मात्र फक्त एकाच दिशेने अमर्याद असतो, एका बाजूने त्याला आरंभ असतो किंवा आरंभ बिंदू असतो. किरणाची सुद्धा आपल्याला लांबी मोजता येत नाही. तर अशा प्रकारे रेख ए बी, रेषा ए बी आणि हा किरण ए बी, या तिन्ही आकृतीमध्ये काय फरक आहे तुमच्या लक्षात आला असेल. आता यानंतरचा आपण जो पुढचा भाग पाहणार आहोत ते म्हणजे रेषेचे काही महत्वाचे गुणधर्म आहेत. कोणते गुणधर्म आहेत? तर आपणास एक फळ्यावर बिंदू घ्यायचे. समजा मी हा एक बिंदू घेतला आणि या बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढता येतील ते पाहिजे. मग आता मी पट्टीने रेषा काढण्याचा प्रयत्न करतो. ही पहिली रेषा गेली, परत याच बिंदूतून मी ही दुसरी रेषा घालवली. याच प्रकारे ही तिसरी रेषा घालवली. अशाच प्रकारे अजून ही चौथी रेषा घालवली. अशा जर मी रेषा काढत गेलो तर प्रत्येक 2 रेषांच्या मध्ये एक, पुन्हा त्या 2 रेषांच्या मध्ये एक, पुन्हा त्या 2 रेषांच्या मध्ये एक, अशा जर रेषा मी काढत गेलो तर एकाच बिंदूतून जाणाऱ्या मला असंख्य रेषा काढता येतील. यावरून काय लक्षात येतं आपल्या की जर आपल्याला एकच बिंदू दिला असेल तर या एकाच बिंदूतून जाणाऱ्या अशा प्रकारच्या आपल्याला असंख्य रेषा काढता येतात. मग अशा रेषांना काय म्हणायचं की ज्या एकाच बिंदूतून काढता येतात? तर अशा रेषांचं नाव आहे एकसंपाती रेषा. मग या एकसंपाती रेषेची काय व्याख्या होईल? जर एकाच बिंदूतून 3 किंवा अधिक रेषा जात असतील, किंवा वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर 3 किंवा अधिक रेषा एकमेकींना एकाच बिंदूत छेदत असतील तर अशा रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात. आणि ह्या सगळ्या रेषा ज्या बिंदूतून जातात, समजा आपण ह्या बिंदूला जर नाव दिलं ए नाव दिलं तर त्या बिंदूला आपण काय म्हणणार आहे? संपात बिंदू. म्हणजेच एकाच बिंदूतून 3 पेक्षा जास्त रेषा जात असतील तर त्या सर्व रेषांना आपण एकसंपाती रेषा म्हणतो. आणि ज्या बिंदूतून ह्या रेषा जातात त्या बिंदूला आपण काय म्हणतो? संपात बिंदू. मग एकसंपाती रेषा ओळखण्यासाठी आपल्याला काय महत्वाचं लक्षात ठेवायचे आहे? किमान 3 रेषा तरी हव्यात, 3 किंवा 3 पेक्षा जास्त. 2 रेषा कुठल्याही आपण काढल्या
तर त्या दोन रेषा एका बिंदूत आपल्याला छेदता येतात, पण तिसरी रेषा घेतली तर ती याच बिंदूतून जाईल असं नाही. त्यामुळं एक संपाती रेषेसाठी किमान रेषा किती हव्या असतात? 3. मग 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूत छेदत असतील तर आपल्याला त्यांना एक संपाती रेषा म्हणता येईल. मग मी आता 3 रेषा वेगवेगळ्या प्रकारे काढतोय, त्या एक संपाती आहेत का नाहीत ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. समजा मी ही एक रेषा काढलेली आहे, ही दुसरी रेषा काढलेली आहे आणि ही तिसरी रेषा काढली. ही आकृती क्रमांक 1. पुन्हा मी पहिली रेषा काढली, ही दुसरी रेषा काढली आणि ही तिसरी रेषा काढली. आणि याच प्रकारे ही आकृती क्रमांक झाली 2 आणि ही पहिली रेषा, ही दुसरी रेषा आणि ही तिसरी रेषा, आणि ही आकृती क्रमांक झाली 3. आता जर तुम्ही बारकाईने या 3 आकृत्यांचं निरीक्षण केलं तर ह्या 3 रेषा एकमेकींना 1 आणि 2 बिंदूत छेदतायत. या 3 रेषांचं तुम्ही निरीक्षण केलं तर या 3 रेषा एकमेकींना 1, 2 आणि 3 बिंदूत छेदतायत. आणि या 3 रेषांचं तुम्ही निरीक्षण केलं तर ह्या 3 रेषा फक्त एकमेकींना एकाच बिंदूत छेदतायत. मग जर तुम्ही या आकृतीचा, या व्याख्येचा विचार केला तर पहिली आकृती, दुसरी आकृती आणि तिसरी आकृती यापैकी 3 नंबरची जी आकृती आहे ती आपली कसली आहे? एक संपाती रेषांची आकृती आहे. या 2 रेषा एक संपाती रेषा नाहीत. आता आपल्याला बिंदू आणि रेषांचा अजून एक गुणधर्म बघायचे. मी फळ्यावर काही बिंदू घेणार आहेत आणि त्याच्यातून आपल्याला रेषा काढायच्या. त्याच्यावरून आपल्याला त्या बिंदूंना काय म्हणायचे ते बघायचे आपल्याला. आता फळ्यावर मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 बिंदू घेतलेत. आता जर आपण या बिंदूंचा विचार केला आणि या 2 आपल्याला बिंदूतून रेषा जर घालवायला सांगितली तर मी जर रेषा सर्व बिंदूंना समावेशक अशी रेषा काढायचं म्हटलं तर मला अशी 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 पुन्हा अशी 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 जर काढायचं झालं तर सरळ रेषा येत नाही. परंतु मी जर अशी रेषा काढली तर मला एकूण 1, 2, 3 आणि 4 बिंदू एका सरळ रेषेत आलेले दिसले. परंतु वरचे 3 आणि हे खालचे 3 हे एका रेषेत आलेले नाही. इथं हे 2, 3 सुद्धा एका रेषेत येत नाहीत. हा रेषेत आहे परंतु हा जरा खाली राहिला बिंदू. मग जे बिंदू एकाच रेषेत असतात त्यांना आपण एक रेषीय बिंदू म्हणतो. परंतु जे बिंदू एका रेषेत नसतात त्यांना न एक रेषीय, म्हणजे त्याला भौमितिक भाषेत नैक रेषीय बिंदू म्हणतात. बिंदूंचे कसले प्रकार? 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार काय आहे? एक रेषीय बिंदू आणि दुसरा प्रकार आहे नैक रेषीय बिंदू. मग आता आपल्याला अजून एक गुणधर्म माहित आहे की कोणतेही 2 बिंदू जर घेतले आपण, कोणतेही 2, तर ते एका रेषेत येतातच. कुठेही तुम्ही 2 बिंदू जर घेतले तर ते एका रेषेत येतात. परंतु जर तिसरा बिंदू घेतला आणि तो तिसरा बिंदू जर या दोघांच्या रेषेत आला तर त्या 3 बिंदूंना आपण एक रेषीय म्हणतो. म्हणजे जर तिसरा बिंदू इथं असेल तर हा 1, 2, 3 एक रेषे झाली. परंतु हा तिसरा बिंदू जर या दोघींना सामावणाऱ्या रेषेच्या बाहेर असेल तर हे 3 बिंदू कसले झाले? नैक रेषीय बिंदू झाले. म्हणून एक रेषीय आणि नैक रेषेमधला फरक लक्षात आला असेल तुमच्या. जे बिंदू एका सरळ रेषेमध्ये असतात त्यांना आपण एक रेषीय बिंदू म्हणतो. परंतु जर आपण या सर्व बिंदूंचा एकत्रित विचार केला 10च्या 10
तर हे 10 बिंदू सगळे एका सरळ रेषेत नाहीत, म्हणून यांना आपण नैक रेषेबिंदू म्हणू शकतो. ह्याच चौघांना आपण एक रेषेबिंदू म्हणतो. जर आपण नावं दिली यांना ए बी सी डी ई एफ जी एच आय आणि हा खालचा जे, तर यामध्ये एक रेषेबिंदू कोणकोणते आहेत आपले? डी ई एफ जी. कोणकोणते बिंदू? डी ई एफ आणि जी. आता कोणतेही दोन बिंदू एका रेषेत असतात, त्यामुळे एच आणि आय यांना एक रेषेबिंदू म्हणता येणार नाही. कारण कुठलेही दोन, बघा हे जरी दोन घेतले ए आणि डी, एक रेषा काढता येईल. बी आणि एच घेतलं तर बी आणि एच मधून जाणार एक रेषा काढता येईल. किंवा मी सी आणि जे घेतलं, सी आणि जी मधून पण रेषा काढता येईल मला. किंवा जी आणि एच घेतलं तर जी आणि एच मधून सुद्धा मला एक रेषा काढता येईल. त्यामुळं केवळ दोन बिंदू असतील तर ते एक रेषे किंवा एक रेषे म्हणता येणार नाही. परंतु जेव्हा तीन किंवा त्याच्यापेक्षा जास्त बिंदू असतील तेव्हा आपल्याला एक रेषे किंवा नैक रेषे बिंदू सांगता येतात. तर आता आहे ए बी सी एच आय आणि जे. ए बी सी एच आय आणि जे हे जर पाहिले तर हे एका रेषेत नाहीत, म्हणून यांना आपण नैक रेषे बिंदू म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला एक रेषे आणि नैक रेषे बिंदूंविषयी माहिती मिळाली. आता अजून एक आपल्याला भूमितीमधील संबोध बघायचे आहे, त्याचं नाव आहे प्रतल. आता प्रतल कशाला म्हणायचं? तर भौमितिक भाषेमध्ये कोणत्याही एका सपाट पृष्ठभागाला आपण प्रतल म्हणतो. सपाट पृष्ठभाग असेल तर ते प्रतल आहे. मग कोणकोणते सपाट पृष्ठभाग आहेत? उदाहरणार्थ आपण हा फाळा घेतला, याचा जो पृष्ठभाग आहे तो कसा आहे? सपाट. हे प्रतल होऊ शकतं. या फाळ्याच्या मागची जी भिंत आहे ती भिंत सुद्धा सपाट पृष्ठभाग आहे, तिला प्रतल म्हणता येईल. आपल्या जे तळाखालची जी फरशी आहे किंवा जमीन आहे सपाट, ती सुद्धा प्रतल होऊ शकते. आपल्या समोरचा जो टेबल आहे त्या टेबलाचा पृष्ठभाग सुद्धा प्रतल होऊ शकतो. तुमच्या समोरचं जे पुस्तक आहे, पुस्तकाचं प्रत्येक पान हे सपाट पृष्ठभाग आहे. पुस्तकाचं प्रत्येक पान प्रतल होऊ शकतं. वहीचं प्रत्येक पान प्रतल होऊ शकतं. प्रतल म्हणजे काय? तर कोणताही एक सपाट पृष्ठभाग. मग तो चिन्हाने दाखवताना कसं दाखवतात? तर हा एक चौकोनी पृष्ठभाग दाखवलाय आपण, त्याचं नाव काय दिलंय? एच. आता आपण हा एवढाच एक प्रतल म्हणतोय, परंतु जसं रेषा दोन्ही दिशांना अमर्याद असते तसंच प्रतल सुद्धा चारही दिशांना अमर्याद असतं. आणि हे अमर्याद असणं या पद्धतीनं बाणाने आपल्याला दाखवता येतं. म्हणजे हे चौकोन जरी एवढा दिसत असेल तर तो एवढाच नाही. म्हणजे हे प्रतल या दोन दिशेने वाढतंय आणि या पण दोन दिशेने वाढतंय. हा सपाट पृष्ठभाग चारही दिशांना अमर्यादित पद्धतीने वाढतोय, म्हणून प्रतल हा खूप मोठा असा सपाट पृष्ठभाग आहे. आणि मग आता जर आपण तुमची वही विचारात घेतली तर वहीचं प्रत्येक पान जे आहे तुमचं ते काय आहे? प्रतल. म्हणजे एकाच वहीमध्ये तुमच्या जेवढी पान आहेत तेवढी तुमच्याकडे प्रतल आहेत. अजून एक आपण आकृती विचारात घेऊया आणि याच्यामध्ये किती प्रतल आहेत ते आपण जाणून घेऊया. आता ही एक इष्टिका चितीची आकृती आहे. आपल्याला माहित झालं की कोणता एक सपाट पृष्ठभाग म्हणजे प्रतल आहे. ह्या जर आपण आकृतीकडून बारकाईनं पाहिलं तर याला एकूण किती पृष्ठ आहेत बघा. वरचं एक आहे, खालचं एक आहे, डावीकडचं एक आहे, उजवीकडचं एक आहे, समोरचं एक आहे, पाठीमागचं एक आहे. म्हणजे एकूण याला किती पृष्ठ आहेत? 6 पृष्ठ आहेत. म्हणजे ह्या एका आकृतीमध्ये किती प्रतल आहेत? 6 प्रतल आहेत. आता मग आपल्याला एक प्रतलीय आणि नैक प्रतलीय हे महत्वाचं पहिल्यांदा समजून घ्यायचे, त्याशिवाय आपल्याला पुढच्या संकल्पना कळणार नाही. समजा मी इथं एक बिंदू काढला ए आणि इथं बिंदू काढला बी, तर हे दोन बिंदू एकाच प्रतलात आहेत का? नाहीत.
हा ए बिंदू आहे तो या सपाट पृष्ठभागावर आहे आणि बी बिंदू आहे तो या सपाट पृष्ठभागावर आहे. म्हणजे हे दोन बिंदू वेगवेगळ्या पृष्ठभागावर आहेत. आकृतीच्या संदर्भात आता बघितलं आपण दोन्ही बिंदू हे फळ्यावरच आहेत, परंतु हे एका प्रतलात नाहीत. या आकृतीच्या या पृष्ठावर एक बिंदू आहे हा ए बिंदू आणि या आकृतीच्या इकडच्या पृष्ठावर बिंदू आहे बी, म्हणून हे वेगवेगळ्या प्रतलात आहेत. मी आता जर 1, 2 आणि 3 हे बिंदू घेतले पी, क्यू आणि आर, हे तीन बिंदू मात्र समोरच्या एकाच पृष्ठावर मी काढलेत. मग हे तीन बिंदू एकाच प्रतलात आहेत पी, क्यू आणि आर, परंतु ए आणि पी हे वेगवेगळ्या प्रतलातले बिंदू आहेत. किंवा क्यू आणि बी विचारात घेतला तर हे सुद्धा वेगवेगळ्या प्रतलात बिंदू आहेत. मग आता आपला एक प्रतली न एक प्रतली बिंदूंचा विचार काय करायचा आहे, तर आपल्याला एकाच प्रतलात असणारे बिंदू किंवा एकाच प्रतलात असणाऱ्या रेषा ह्या समजल्या तर पुढच्या आपल्याला पुढचा जो आपली संकल्पना आहे समांतर रेषा किंवा छेदणार रेषा, तर ती आपल्याला व्यवस्थित समजणार आहे. आता रेषा जर आता हे दोन बिंदू आहेत, त्या दोन बिंदूतून मी एखादी रेषा काढली तर आता ही रेषा कुठली झाली, रेषा पी क्यू. ही पी क्यू रेषा समोरच्या प्रतलात आहे. किंवा अजून एखादी मी रेषा बिंदू घेतला आणि दुसरी रेषा काढली तर ही दोन्ही रेषा काय झाल्या, एकाच प्रतलात आल्या. याच्यावरून आपल्याला आता समांतर रेषा म्हणजे काय ते जाणून घ्यायचे. प्रतल तुमच्या लक्षात आलंच असेल, कोणताही एक सपाट पृष्ठभाग की जो चारी दिशांना अमर्याद असतो ते म्हणजे काय असतं, प्रतल असतं. आता समांतर रेषा तुम्ही कशाला म्हणणार आहे, तर याची साधी आणि सोपी व्याख्या आहे, एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. आता हा आपला फळा आहे म्हणजे हा एकच सपाट पृष्ठभाग म्हणजे हा एक प्रतल आहे. मी आता जर वेगवेगळ्या प्रकारच्या 3 आकृत्या काढतो, त्या 3 आकृत्याचं तुम्ही नीट निरीक्षण करायचे. ही रेषा आपण एल म्हणूया, ही रेषा आपण एम म्हणूया, ही रेषा पी म्हणूया, ही रेषा क्यू म्हणूया. ही आकृती दुसरी आहे. ही रेषा एक्स म्हणूया, ही रेषा वाय म्हणूया. ही आकृती क्रमांक 3 आहे. मी आता समांतर रेषेची व्याख्या काय सांगितली, एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आपण समांतर रेषा म्हणतो. या 3 आकृतीपैकी कोणत्या रेषा समांतर आहेत आणि कोणत्या रेषा समांतर नाहीत. आता तुम्हाला संकल्पना माहितच आहे रेषेची, की कोणतीही रेषा जी आहे ती दोन्ही दिशांना अमर्याद वाढते. म्हणजे ही रेषा या पद्धतीने अमर्याद जाणार आहे, ही पण रेषा अमर्याद जाणार आहे. जरी ही रेषा अमर्याद असे गेल्या कुठेही पुढं तर एकमेकांना चिकटण्याचा किंवा छेदण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे ह्या रेषा इकडे जरी वाढवल्या आणि इकडे वाढवल्या तरी या एकमेकींना छेदत नाहीत असं आपणास दिसते. म्हणून ही जी आहे आकृती पहिली ती समांतर रेषांची आहे. परंतु या आकृतीचं निरीक्षण केलं तर तुम्हाला या पी रेषेनं या क्यू रेषेला या बिंदूमध्ये काय केलेलं आहे, छेदलेलं आहे. म्हणजे हिला आपण समांतर रेषा म्हणू शकत नाही, ही समांतर रेषा आहे. आता तुम्ही या आकृतीमध्ये काही जण गोंधळ करून घेऊ शकतात की प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर ह्या दोन रेषांनी एकमेकांना कुठेही स्पर्श केलेला नाही किंवा छेदलेलं दिसत नाही. परंतु आपल्या लक्षात पाहिजे की कोणती रेषा ही दोन्ही दिशेने अमर्याद जाते. ही रेषा जरी एवढी झाली तरी एवढीच आहे का, नाही. तर या बाणा दिशेने ही पुढे जाणार आहे. आणि जर काही रेषा पुढे गेली तर काय करते, इथं छेदते. म्हणजे आता जरी तुम्हाला इथं छेदलं नाही असं वाटत असेल तरी परंतु ही समांतर रेषेची आकृती नाही, कारण ही रेषा पुढे गेल्यानंतर एकमेकांना काय करतात, इथं छेदतायत. म्हणून ह्या रेषा सुद्धा समांतर रेषा नाही.
या 3 आकृत्यापैकी फक्त आकृती क्रमांक 1 मधली रेषा L आणि रेषा M या दोनच रेषा एकमेकांना कशा आहेत, समांतर आहेत. मग या रेषांना काय म्हणायचं की ज्या समांतर नाहीत त्या, तर ज्या रेषा एकमेकींना समांतर नसतात त्यांना आपण काय म्हणतो, छेदणाऱ्या रेषा. काय म्हणतो, छेदणाऱ्या रेषा. मग एकाच प्रतलात असणाऱ्या रेषा एकतर समांतर असतात नाहीतर छेदणाऱ्या असतात. आता मागाच्या आकृती आपण पुन्हा एकदा विचारात घेऊया.